जो रेल मार्ग आहे, तुम्हाला आठवत असेल मी जिल्ह्यामध्ये येऊन त्या संदर्भात पत्रकार परिषद पण घेतलेली आणि त्या बैठकीमध्ये झालेले जे इतिवृत्त आहे, ज्या अधिकृत पद्धतीने आमच्या सरकार दरबारी आहे आणि त्याच्यामध्ये जे आदरणीय मुख्यमंत्र्यांनी अतिशय सकारात्मक पद्धतीने ह्या प्रकल्पाला लागणारे 6,500 कोटी त्याच्यामध्ये निम्मा किंवा अर्ध खर्च आपला केंद्र सरकार करेल, उर्वरित अर्ध राज्य सरकार करेल, हा जो निर्णय आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी दिलेला त्याची अंमलबजावणी ह्या अर्थसंकल्पामध्ये होत असताना आपल्याला दिसते। कालच्या अर्थसंकल्पामध्ये 3,000 नाही टोटल 30,000 रेल्वेसाठी ठेवले गेले, पण ह्या 6,000 मधले 3,244 कोटी ची तरतूद कोल्हापूर वैभववाडी रेल्वे मार्गासाठी ह्या अर्थसंकल्पाने आलेली आहे। आता उर्वरित राज्य सरकार म्हणजे आम्ही आमच्या माध्यमातून रेल्वे बोर्डच्या माध्यमातून देणार आहोत आणि म्हणून त्याची भूसंपादनाची प्रक्रिया जी आम्ही ऑलरेडी त्याची सुरू केलेली आहे त्याला मोठ्या प्रमाणामध्ये चालना या कालच्या अर्थसंकल्पामध्ये दिलेली आहे। म्हणजे त्या एका रेल्वे मार्गामुळे ज्याच्यासाठी आग्रह सन्मान्य राणे साहेब स्वतः होते, पुढारीचे आपले जाधव साहेब होते आणि आम्ही सगळेजण वर्षानुवर्ष ज्या रेल्वे मार्गासाठी आम्ही प्रयत्न करत होतो, ज्याच्यामुळे आमचा कोकण पश्चिम महाराष्ट्राशी जोडला जाईल, आमचा कोकण अन्य बंदरांमध्ये रेडीकडे बंदर येत आहे, आनंदवाडी बंदर आहे, आपला जयगड पोर्ट आहे, बंदर आहे, या सगळ्या पोर्ट बरोबर ज्या पद्धतीने आमच्या हे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र जोडला जाईल त्या दृष्टिकोनातून जो आमचा प्रयत्न होता, वर्षानुवर्ष जो प्रकल्प बंद होता त्याला खऱ्या अर्थाने चालना या अर्थसंकल्पामध्ये दिलेली आहे। यासाठी आदरणीय मुख्यमंत्री साहेबांचं मी मनापासून आभार मानेन, आदरणीय पंतप्रधान साहेबांचा मनापासून आभार मानेन।